नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट शेअर जंप ॲज Q1 प्रॉफिट ग्रोज 12%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IGI म्हणजे इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेडने कॅलेंडर इयर 2025चा Q1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट आला आहे 140.7 कोटी रुपये आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये हा होता 126 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज होऊन 304.78 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षा पहिले सेम क्वार्टरमध्ये याचा रेव्हेन्यू होता 278.04 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 21 एप्रिल 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 12:30 वाजता. तर चला बघूया काय आहे हा अपडेट. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे आणि या कंपनीचे नाव आहे प्रीमियर एनर्जीज GWC प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी नवीन होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, हिचा मेन उद्देश आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग हाय क्वालिटी सिलिकॉन एनगोड्स अँड वेफर्स यूजिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अँड प्रोसेसेस इंस्टेडेड फॉर यूज इन सोलार सेल्स. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड शेअर राईज ॲज फर्म अनाउन्सेस ₹26 इंटरिम डिव्हिडंट फॉर फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंट अनाऊन्स केला आहे 26 रुपयांचा. आणि मित्रांनो, मुठूत फायनान्सने 26 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंट देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 25 एप्रिल 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला मुठूत फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स कट्स नेट डेप्ट बाय 7% इन मार्च क्वार्टर टू नियरली ₹4,000 करोड ऑन बेटर सेल्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने लास्ट क्वार्टरमध्ये आपला नेट डेप्थ 7%ने रिड्यूस केला आहे, जवळपास 4,000 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडची सेल्स बुकिंग्स 21%ने इन्क्रीज होऊन 17,630 कोटी रुपये आली आहे. तसेच मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा कस्टमर कलेक्शन्स 29%ने ग्रो होऊन 14,490 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या स्टॉक्सबद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रुप स्टॉक्स इन विच GQG पार्टनर्स हॅज इन्क्रीजेस देअर स्टेक इन मार्च फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण अशी अडानी ग्रुपचे स्टॉक्स बघणार आहोत, ज्यामध्ये फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये GQG पार्टनर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या Q3मध्ये
GQG पार्टनर्सची हिस्सेदारी होती 1.77%. GQG पार्टनर्सने 0.02%ने इन्क्रीज करून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये केली आहे 1.79%. चला आता बोलूया अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये या कंपनीमध्ये GQG पार्टनर्सची हिस्सेदारी होती 1.46% आणि ती GQG पार्टनर्स 0.04%ने इन्क्रीज करून आता GQG पार्टनर्सची अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडमध्ये त्यांची हिस्सेदारी फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये झाली आहे 1.5%. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये GQG पार्टनर्सची अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये हिस्सेदारी होती 1.61%. GQG पार्टनर्स 0.11%ने इन्क्रीज करून आता अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये GQG पार्टनर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये हिस्सेदारी झाली आहे 1.72%. चला आता बोलूया अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GQG पार्टनर्सची या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये हिस्सेदारी होती 2.17%. आणि मित्रांनो, GQG पार्टनर्सने या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आपली हिस्सेदारी 0.13%ने इन्क्रीज केली आहे आणि आता अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये GQG पार्टनर्सची हिस्सेदारी झाली आहे 2.3%. चला आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये GQG पार्टनर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये हिस्सेदारी होती 1.65%. GQG पार्टनर्सने 0.27%ने इन्क्रीज केली आहे आणि आता अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये GQG पार्टनर्सची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 1.98%. आता अशा कंपनीबद्दल बोलूया ज्या कंपनीने इंडियामध्ये आपला सगळ्यात मोठा IPO आणला होता आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया शेअर वर्थ $10 बिलियन फ्री अप फॉर ट्रेड ॲज शेअर होल्डर लॉक इन एंड्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या शेअर होल्डरचे 6 मंथ्स अँड बियॉन्ड लॉक इन पिरियड्स एंड झाला आहे आणि मित्रांनो, आता हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचे 50.78 कोटी शेअर, ज्याची व्हॅल्यू आहे $9.79 बिलियन, ते ट्रेडसाठी इलिजिबल झाले आहे. म्हणजे मित्रांनो, आता शेअर होल्डर हे शेअर विकू पण शकते आणि त्यांचं मन असेल तर ठेवू पण शकते. सरळ भाषेत ते ट्रेड करू शकतात. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, ब्रोकरेज फार्म वेंचुरा सिक्युरिटीजने अडानी पॉवर लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे अडानी पॉवर लिमिटेडवर ₹806. आणि मित्रांनो, हा टार्गेट प्राईस प्रिव्हियस क्लोजिंग प्राईजने 46.55% वरती आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेज फार्मचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये इंडियामध्ये पॉवरची डिमांड जबरदस्तपणे इन्क्रीज होणार आहे आणि मित्रांनो, याचमुळे याचा बेनिफिट अडानी पॉवर आणि त्याच्या शेअर होल्डरला जबरदस्तपणे मिळणार आहे लाँग टर्ममध्ये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स जिओ ॲड्स जस्ट 6.86 lakh युजर्स इन जानेवारी.
भारती एअरटेल गेन्स 16.53 lakh. BSNL कंटिन्यू टू लॉस सबस्क्रायबर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने जानेवारी 2025चा सबस्क्रिप्शन डेटा रिलीज केला आहे. आणि मित्रांनो, या रिपोर्टनुसार रिलायन्स जिओने जानेवारी 2025मध्ये 6.86 lakh मोबाईल युजर्स ॲड केले आहे, जी डिसेंबर 2024च्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे. आणि डिसेंबर 2024मध्ये या कंपनीने टोटल युजर ॲड केले होते 39.06 lakh. आणि मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडने जानेवारी 2025मध्ये टोटल युजर ॲड केले आहे 16.53 lakh सबस्क्रायबर्स. आणि मित्रांनो, BSNLने परत जानेवारी 2025मध्ये सबस्क्रायबर्स लॉस केले आहे 3.69 lakh. आणि मित्रांनो, BSNLने डिसेंबर 2024 या महिन्यामध्ये 3.16 lakh युजर लॉस केले होते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.